नमस्कार मंडळी, मी पवन नागरगोजे. आज आपण एका अतिशय गंभीर आणि धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत. अकोला जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही घटना आहे. अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचं आज उपचारादरम्यान निधन झालं आहे. ही केवळ एक हत्या नाही तर राजकीय वाद, कौटुंबिक वैर आणि जुन्या गुन्ह्यांचा बदला यांचा भयंकर परिणाम आहे. चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचा सोप्या शब्दात टप्प्याटप्प्याने उलगडा करूया. मंडळी, हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील एक मोठं राजकीय नाव होतं. ते काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रमुख मुस्लिम चेहरा होते. अनेक वर्षे अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. राजकारणासोबतच त्यांचा सहकार क्षेत्रातही मोठा दबदबा होता. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, अकोट बाजार समितीचे माजी सभापती, सध्या अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष. गेली 35 वर्ष बाजार समितीशी त्यांचा जवळचा संबंध होता. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावलं होतं. 2014 अकोला लोकसभा 2रा क्रमांक, 2019 अकोला लोकसभा 3रा क्रमांक. जरी ते खासदार झाले नाहीत तरी स्थानिक राजकारणात त्यांची ताकद मोठी होती. आता येऊया सर्वात धक्कादायक भागाकडे. ही घटना घडली अकोट तालुक्यातील मोहोळ गावात मंगळवार दुपारी सुमारे 2 वाजता. हिदायत पटेल मोहोळ गावातील मशिदीत नमाज अदा करून बाहेर येत होते. त्याचवेळी तिथे आधीपासून दबा धरून बसलेला उबैद पटेल नावाचा 22 वर्षांचा तरुण अचानक त्यांच्या जवळ आला. कोणतीही चर्चा नाही, कोणताही वाद नाही. थेट चाकू काढून हल्ला केला. पोटावर वार, मानेवर गंभीर वार. हिदायत पटेल रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ला करून उबैद पटेल तिथून फरार झाला. जखमी अवस्थेत हिदायत पटेल यांना तात्काळ अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, प्रकृती अत्यंत गंभीर आहे. रात्रीभर डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते, पण आज पहाटे उपचार सुरू असतानाच हिदायत पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. आता प्रश्न पडतो, हा उबैद पटेल नेमकं कोण? उबैद पटेल त्याच मोहोळ गावातील रहिवासी आहे. तो 22 वर्षाचा तरुण आहे. पण यामागे एक जुना गंभीर वाद आहे. मंडळी, 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोहोळ गावात एक मोठी घटना घडली होती. 24 मे 2019 भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांचं नाव आरोपी म्हणून पुढे आलं होतं. हिदायत पटेल त्यांच्यासह आणखी 10 जण आरोपी. आणि महत्त्वाचं म्हणजे उबैद पटेल हा हत्या झालेल्या मतीन पटेल यांचा पुतण्या आहे. म्हणजेच काकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी उबैद पटेलने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याचं पोलीस तपासात समोर येत आहे. हल्ल्यानंतर उबैद पटेल फरार झाला होता, पण रात्री गावकऱ्यांनीच त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. सध्या तो पोलीस कोठडीत आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं जेव्हा तपासात एकूण 5 जणांची नावे पुढे आली. यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रू जमा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेस नेते व जिल्हा परिषद माजी कृषी सभापती राजीव बोचे, मुख्य आरोपी उबैद पटेल. आणखी एक व्यक्ती. या सगळ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिदायत पटेल यांच्या नातेवाईकांनी एक कठोर भूमिका घेतली आहे. यांचा स्पष्ट इशारा आहे, जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेणार नाही. यामुळे पोलीस स्टेशन परिसरात मोठी गर्दी झाली आहे. गावात तणावाचं वातावरण आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. ज्येष्ठ नेत्यावर असा हल्ला होतो यावरून राज्यातील गुंडगिरी स्पष्ट होते. मंडळी, निवडणुकांच्या वातावरणात एकामागोमाग एक हत्या होत आहेत. मंगेश काळोखे हत्या, सोलापूरमधील मनसे पदाधिकाऱ्याची हत्या आणि आता हिदायत पटेल यांची हत्या. हा केवळ गुन्हा नाही तर राजकारण किती हिंसक बनत चाललंय याचं भयावह चित्र आहे. तुमचं मत काय?
ही हत्या फक्त बदला होतं का? यामागे मोठं राजकीय काटकारस्थान आहे का? आरोपींना कडक शिक्षा होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.